अर्नाळा येथे कातकरी आदिवासी पाड्याची घरे तोडली, त्यामुळे या ठिकाणी आदिवासी बांधव जे आहेत या ठिकाणी मोर्चा आमदारांच्या घरावरती घेऊन आलेले आहेत. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा आहे आणि या ठिकाणी सगळे जे आंदोलक आहे हे या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांच्या घरावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे, परंतु पोलिसांनी नाळा मार्केटच्या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. आपल्याला आता पाहावं लागेल यापुढे यांचं काय पाऊल असेल. काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, काय सांगता? आदिवासी या देशाचे खरे मालक आहेत. दिवस रात्र मेहनत करून या देशाला जगवण्याचं काम हा आदिवासी करतो. 10 बाय 10च्या खोलीमध्ये फाटक्या तुटक्या घरामध्ये राहणाऱ्या आदिवासीच्या घरावरही जर हे सरकार बुलडोझर चालवत असेल, त्या असंवेदनशील सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी आम्ही इकडे जमलेलो आहोत. या ठिकाणी माझ्यासोबत अजून कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल सर, काय वाटतं? देशात या मतदारसंघाचे प्रथम नागरिक आमदार साहेब जेव्हा यांच्या घरावर बुलडोझर फिरवला त्यावेळेला तुमच्यातली माणुसकी मेली होती का? खरं तर हा आम्हाला त्यांना सवाल आहे. आज या प्रचंड संख्येने आलेली ह्या आदिवासी महिला आहेत, आदिवासी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, तरुण वर्ग आहे, मोठ्या संख्येने इथशी आलेले आहेत. आमची रास्त मागणी होती की ज्यांची घरं तोडलेली आहेत त्यांना तुम्ही आमचं पुनर्वसन करा, त्यांची घरं बांधून द्या. एक तुम्हाला जी पुढची कागदावरचे काय घोडे नाचवायचे, काय कागदावरच्या कारवाई करायचे त्या तुम्ही सावकाश करा, आमचं काही म्हणणं नाहीये. 10 दिवसावर पाऊस येऊन टेपलेला आहे, कदाचित अंदमान निकोबापर्यंत आलेला आहे. आम्ही जायचं कुठं? जर चिमण्या कावळ्यांना कुत्र्यांना पण जर आसऱ्याची गरज राहते, या जिवंत माणसांचं काय? हा आमचा त्यांना प्रश्न आहे. आणि प्राणसाहेब जेव्हा म्हणजे मगाशी आमच्याशी किंवा या शेरूबाऊंशी जेव्हा चर्चा करायला आले तेव्हा पण आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारला होता की 10 दिवसावर पाऊस आलेला आहे, आमच्या छप्पराचं काय? आम्ही राहायचं कुठं? ज्यांचं दप्तर हरवलंय, ज्यांच्या दप्तरावरती बुलडोझर चालवलंय, शाळा 10-15 दिवसानंतर चालू होणार आहे, त्यांच्या शाळेचं काय? कुठे जायचं त्यांनी? तुम्ही तर बिहार करून ठेवला अख्ख्या महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय. ईडीचा धाक देऊ शकत नाही कारण आमच्या फाटक्या झोळ्या आहेत, आमच्या खिशामध्ये काय नाहीये, रोज मजुरी करायची, रोज कमवून खायचं, म्हणून आमच्यावरती ईडी आणि सीबीआयची कारवाई केली जात नाहीये, बुलडोझरची कारवाई केली जाते. नाही तर जर आमच्या खिशात जर काय असतं तर सीबीआय वाल्यांना आणि ईडी वाल्यांना याच्या घरी पाठवलं असतं. ते त्यांना शक्य नाहीये, म्हणून ते बुलडोझर पाठवून या आदिवासींचं ज्यांच्याकडे काहीच नाहीये फाटकी लुगडी घालतात. तो आता लुगडं घालून जगणारी माणसं येतो. थोडं तरी माणसामध्ये या, महिलांचा सन्मान करता असं तुम्ही म्हणताय. त्या दिवशी घरं तोडताना, जेसीबी फिरवताना अक्षर त्या महिलांचे ब्लाऊज फाडले तुम्ही. त्यांना ना हिसकावून त्यांच्यावरती नखं मारली, जोर जबरदस्ती करून त्यांना बाहेर काढलं तुम्ही. अहो, तुमच्या घराला आग लावून बघा कधीतरी आणि तुम्हाला माहित पडेल घरातलं एक भांडा जळाला ना तर किती काळीच रडतंय. आज तुम्ही त्यांची घरं जमीनदोस्त केली, तुमच्या डोळ्याला एवढंच टिपूस पण आलेलं नाहीये. काय सांगाल, तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेला आहात, काय भावना आहेत आपल्या? पहिले म्हणजे हा मतदारसंघ राजन नाईकांचा नव्हता, स्नेहा धुबेंचा होता. मग हा मुद्दा उपस्थित राजन नाईकांनी का केला? आणि जरी ह्या मतदारसंघामध्ये जी तोडक कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर झालेली आहे. आज ही तोडक कारवाई होऊन 6 दिवस झाले आहेत. तर ह्या मतदारसंघामधील स्नेहा दुबे ताई हे अजून त्यांचं घर बघायला आलेले नाहीत. त्या उघड्यात राहतात, काय खातात, काय पितात, आज उन्हात राहतात. त्या उद्या उठून पाऊस पडला आज रात्री, मग त्या कुठे राहणार? त्या पावसात राहणार का? आणि जी ही बेकायदेशीर कारवाई झालेली आहे तर ह्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत. ह्यांनी आम्हाला 12 तारखेला नोटीस दिली आणि 13 तारखेला सकाळी येऊन तुम्ही घरं तोडतात, हे कोणत्या कायद्यात बसते? ह्यांनी किमान आम्हाला 15 दिवस आधी नोटीस द्यायला पाहिजे होती. आम्हाला 15 दिवस अगोदर नोटीस द्यायला पाहिजे. माझ्यासोबत शेरू वाघ आहे. काय सांगाल, काय तुमच्या भावना आहेत? काय भावना म्हणजे आम्ही सकाळपासून इकडे आमच्या सगळ्या भावना घेऊन आलो. तिथं बसल्यात जे नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत, एसीच्या रूम मध्ये बसलेले आहेत, कुठे आमदाराच्या घरी 2 टाइम मस्त दबावून बिर्याणी जेवले असतील ती लोक तिकडे. इथं आम्हाला पाण्याचा थेंब नाही, अंगात वडापाव पण नाही का, आम्हाला नाश्ता नाही का, काही नाही. तरी सुद्धा आमचा आवाज खंबीर आहे का? तर आम्ही प्रामाणिक आहोत. कॉम्रेडने सांगितलं की आमच्याकडे फाटलेले खिसे आहेत, आमच्या घरात पण इकडची कावळा इवर लागा तिकडची निघून बुरकन जाय. तरी सुद्धा आमच्यावर सीबीआय, ईडी, न इन्कम टॅक्स, ना अजून कोणता बॅस तो त्यांचा लागत नाही, म्हणून आमच्या घरावर बुलडोझर फिरवतायत. काय वाटतं, आमदारांनी काय तुम्हाला आश्वासन वगैरे दिलंय का?
नाही ना, मतदानाच्या वेळी जी आश्वासनं देतात ती पुरी केली का? मग आता त्यांच्या नव्याने आश्वासनं नको आमची, आम्हाला आश्वासन नको, अंमलबजावणी पाहिजे. पण ही घरं जी आहे ती बांगलादेशींची आहे आणि ती तोडण्यात आली असं सांगितलं होतं, काय सांगाल? बांगलादेशी यांच्या सोबत आहेत ना, बांगलादेशींची तिथे जी घरं आहेत ती नाही तोडलेली, ती यांच्या सोबत आहेत. आणि मग जर बांगलादेशांसाठी कायदा काय आहे? ह्यो बांगलादेश धरला का नेऊन टाकला विमानात बसून, मग का नाही आम्हाला नेऊन टाकत? आम्हाला नेऊन टाका बांगलादेशला, नाही तिथे कुठे जमीन असेल ती द्या काढून, जाऊन आम्ही तिकडे राहू. आणि आम्ही जर बांगलादेश आहेत तर आमच्याकडे वोटिंग कार्ड आहे, घरपट्टी आहेत, रेशन कार्ड आहे. आम्ही जर बांगलादेश आहेत ना, आमच्या मतावर हे निवडून आलेले लोक यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा निवडणूक लढाव्यात. पण ही जी जागा आहे ती मच्छीमारांची जागा आहे असं सांगितलं जातं. 2011च्या आधीची सगळे अतिक्रमण नियमानुकूल केल्या पाहिजेत असा शासन निर्णय आहे, राज्यपालांचा शासन निर्णय आहे की कातकरी जिथं कुठे दिसेल तिथं त्याचा सर्वे करून त्याला तिथं जनमन योजनेतून घर बांधलं पाहिजे. चुकीची माहिती पसरवतायत, प्रशासनाला दबाव टाकून खोट्या माहिती देऊन त्यांच्यावर कारवाया करायला लावतात आमच्या लोकांवर. माझ्यावर सुद्धा आरोप होतो की शेरू बांगलादेशी आहे, तो मुसलमान आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी जर खऱ्या असतील तर मग कारवाई करा ना, नुसता धाक का? 13 तारखेला कारवाई झाली, 12 तारखेला आम्हाला 10 निरोप आले बीजेपी मध्ये या. मग हाच बांगलादेशी शेरू तुमच्या बीजेपीत गेल्यानंतर तो चालेल का? ही जर लोक तुमच्या पक्षात आली तर मग हे तुम्हाला सगळे चालतील? जसे आमच्या अर्नाळ्यातले बांगलादेशी त्यांच्या सोबत गेलेत ते चाललेत. ही सुडबुद्धीची कारवाई आहे. कुठेतरी लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम ही लोक करतायत. पण आम्हाला आमच्या लोकशाहीवर विश्वास आहे, म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन इथे आलोत. दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसार आम्ही लढणार आणि जिंकणार. तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? पुढचं पाऊल काय असेल? नाही ना, आता आम्ही थांबणार नाहीत. आता लगेच पोलिसांनी काही आम्हाला अडवू दे, लाठीचार्ज करावा, आम्ही आता लगेच या क्षणाला आमदारांच्या घराच्या दिशेने जाणार. या ठिकाणी जे आहे आम्ही आता आमदारांच्या घराच्या दिशेने कूच करू असा पवित्र जो आहे शेरू वाघ यांनी घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता काय होतं हे आता पाहावं लागेल आणि या लोकांना सरकार घर देतंय का हे आता पाहावं लागेल. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई.